तेरी वादे इरादे तेरे वादे ओ मिट्टू मारे. थोड्या वेळ गावात बसून आपण जाणार होतो व्हिडिओ शूट करण्यासाठी. गुड्डू भाईने ऋषीबाईची थोडीफार मजा घेतली. मजाक मस्ती झाल्यानंतर आम्ही थोड्या वेळ गावात बसून निघलो आम्ही व्हिडिओ शूट करण्यासाठी. पण आपले कॅमेरामॅन फुल फॉर्ममध्ये चालले होते. आज लय उन्हातच आम्ही व्हिडिओ शूट करण्यासाठी जाणार होतो. त्यामुळे मग गुड्डू भाई फुल फॉर्ममध्ये चालले होते. रिक्षा आली. त्यानंतर मग हळूहळू आपण चाललो होतो लोकेशनकडे. व्हिडिओ शूट करण्यासाठी लोकेशन एकदम भारी आहे. त्यामुळे मग आम्ही पायीच निघलो. मी पोरांना म्हणलं, अरे पटापट चला भाऊ, एक तर लय ऊन झालेलं आहे, एक तर ऊन पण लय लागतंय, सावली पण तेरी वादे इरादे तेरे वादे ओ मिट्टू मारे. तर भावानो गाणं कसं वाटलं नक्कीच सांगा. मी पोरांना म्हणलं, अरे अजून आपण अर्ध्या रस्त्यात पण नाही. मग पोरं पाटापट चालले. त्यानंतर मग आपण लोकेशनवर आलो. ऋषी भाऊनी डायरेक्ट बसून घेतलं. गुड्डू भाऊ व्हिडिओ सिलेक्ट करत होते, कोणचा काढायचा कोणचा नाही. ऋषी भाऊ पण मग व्हिडिओ सिलेक्ट करायला लागले. त्यानंतर मग एक व्हिडिओ शूट केला. व्हिडिओ शूट केल्यानंतर मग अर्धा एक तास व्हिडिओमध्येच गेला काढण्यात. पण ऋषी भाऊ नुसती क्वार्टर कोपरे व्हायच्या तोंडाला लावित होते. कोपरे भाऊ म्हणे, अरे भाऊ मला काय प्यायची नाही. मग मला दिली तिने. ऋषी भाऊ म्हणे, अरे यालाच पिऊ दे, एवढा वाटतोय. तो म्हणे दे मग चल. त्यानंतर मग डायरेक्ट लोकेशन बदललं. लोकेशन बदलल्यानंतर तिथं तर 2-3 माकडं बसलेत होते आपलेवाले व्हिडिओ काढण्यासाठी. मग हे बघा आपल्या माकडांची तोंड कशी आहे. व्हिडिओ वगैरे झाल्यानंतर आपल्या भाऊचा बड्डे होता. त्यामुळे मग बड्डेचा शूट करीत बसलो 1 तास. अरे म्हणलं बड्डेचा शूट 1 तास चालेल, पण भाऊने डायरेक्ट 2 तास लावले. त्यामुळे म्हणलं व्हिडिओ शूट केल्यानंतर आपण डायरेक्ट निघलो गावामध्ये. गावामध्ये आल्यानंतर थोडेफार चर्चा वगैरे झाली. त्यानंतर मग आम्ही निघलो डायरेक्ट घरी.